मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अपडेट। जय शिवराय मित्रांनो, MHB मराठी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व माता भगिनींसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार आणि रखडलेल्या पैशांबाबत सरकारचा नवा प्लॅन काय आहे हे आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। अशाच ताज्या आणि खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। मित्रांनो, आज 8 मे 2026 उजाडली तरी अनेक पात्र महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत। यामुळे महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। पण काळजी करू नका, या विलंबामागचं नेमकं तांत्रिक कारण आणि हप्ता येण्याची तारीख आता समोर आली आहे। 1. 57 लाख महिलांचे हप्ते का थांबले? योजनेच्या छाननीमध्ये असं दिसून आलं आहे की जवळपास 57 लाख महिलांचे हप्ते काही त्रुटींमुळे रखडले आहेत। यामध्ये कोणाची KYC चुकली आहे, तर कोणी अजून KYC केलेलीच नाही। मात्र ज्यांची KYC एकदम परफेक्ट आहे, अशा 1,80,00,000 भगिनींना मात्र लवकरच दिलासा मिळणार आहे। 2. हप्ता कधी जमा होणार? महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत हप्ता देण्याचे नियोजन होते। परंतु आता 10 मे ते 15 मे 2026 दरम्यान मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। ज्यांचे जानेवारी ते फेब्रुवारीचे पैसे तांत्रिक कारणास्तव रखडले होते, त्यांनाही या हप्त्यासोबत थकीत रक्कम मिळण्याची चिन्हे आहेत। 3. बजेट आणि नवीन नियम। हप्ता उशिरा येण्याचं मुख्य कारण म्हणजे निधी वाटपाची नवीन पद्धत। 1 एप्रिल 2026 पासून सरकारने नवीन लेखाशीर्ष तयार केले आहेत। आता आदिवासी विकास, समाज कल्याण आणि जनरल प्रवर्ग या तिन्हीसाठी स्वतंत्र निधी मंजूर झाला आहे। मार्च पूर्वीचा निधी जुन्या नियमानुसार आणि एप्रिल नंतरचा निधी नवीन नियमानुसार वाटप होत असल्याने हा थोडा तांत्रिक वेळ लागला आहे। थोडक्यात सांगायचे तर, ज्या भगिनींनी एप्रिलमध्ये आपली KYC दुरुस्त केली आहे, त्यांना या 15 मे पर्यंत मोठा दिलासा मिळू शकतो। या योजनेबाबत जसा काही नवीन शासन निर्णय येईल, तो मी तुमच्यापर्यंत सर्वात आधी घेऊन येईल। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।